सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज। आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें। लाइक, शेअर और सबस्क्राईब करें। आदेश न्यूज नेटवर्क पुणे। घर बसल्या काम देण्याचं आमिष। खडकी मुंडवा परिसरातील तरुण तरुणींना लाखोंचा फटका। घर बसल्या काम मिळेल आणि त्यातून चांगला परतावा पण मिळेल असे सांगत सायबर चोरट्यांनी खडकीतील एका तरुणीची आणि मुंडव्यातील एका तरुणाची तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या दोन्ही प्रकरणात खडकी आणि मुंडवा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। खडकीतील एका तरुणीच्या मोबाईलवर चोरट्यांनी मेसेज पाठवला। त्यात ऑनलाईन पद्धतीने घरातून काम करण्याची संधी देत आकर्षित परतावा मिळेल असे सांगण्यात आले। सुरुवातीला तरुणीला काही साधक काम देऊन ते पूर्ण केल्यानंतर परताव्यापोटी रक्कम तिच्या खात्यात जमा करण्यात आली। प्रत्यक्ष पैसे मिळाल्याने तिचा विश्वास बसला। त्यानंतर चोरट्यांनी आणखीन एक मोठा परतावा मिळेल असं सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं। त्यावर विश्वास ठेवून 26 ते 31 जुलै या कालावधीत तिने एकूण 4,16,000 रुपये त्यांना दिलेल्या खात्यात जमा केले। मात्र त्यानंतर चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता तिने खडकमाळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली आहे। या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंग कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। मुंडवा परिसरातील एका तरुणाची अशाच प्रकारे मेसेज करून फसवले गेले। त्याला ऑनलाईन टास्क देऊन परताव्याचे आमिष दाखवण्यात आले। काही व्यवहारानंतर चोरट्यांनी त्याच्याकडून हळूहळू रक्कम उकळली। अखेरीस 3,84,000 रुपये त्यांनी त्यांच्या खात्यात जमा केले आणि त्यानंतर संपर्क बंद झाला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सायबर चोरटे अशा पद्धतीने लहान रक्कम परत देऊन विश्वास संपादन करतात, नंतर मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात। त्यामुळे नागरिकांनी असे मेसेज किंवा ऑनलाईन दमदुप्पट आमिषाला बळी न पडता जागरूक राहणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी आवाहन केलेलं आहे।